गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय। गंगा गोदावरी माता की जय। सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय। श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय। भारत माता की जय। श्री स्वामी समर्थ। आपण एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्रांची घेऊ। स्वामी समर्थ महाराज आपले गुरु, आद्य गुरु, परम गुरु म्हणून रुद्रपाठ सुरू करण्यापूर्वी स्वामी समर्थ मंत्राची एक माळ घेऊ। श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ,
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त, श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय। गंगा गोदावरी माता की जय। सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय। श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय। भारत माता की जय। श्री स्वामी समर्थ। ओम पम परम गुरुभ्यो नमः। परात्पर गुरुभ्यो नमः। परमेश्वरी गुरुभ्यो नमः। आचार्य सिद्धेश्वर परपादुकाभ्यो नमः। आद्य गुरु शंकराचार्याय नमः। वेदव्यासाय नमः। सप्तर्षयो नमः। मातृपितृ चरण कमलेभ्यो नमः। अनुज्ञां देहि मे, अनुज्ञां देहि मे, अनुज्ञां देहि मे। आपल्या गुरूंची आज्ञा याची की आम्ही रुद्रपाठ करत आहोत। त्यानंतर आपल्या कुळाची जी भगवती आहे कुलदेवी, त्या भगवतीचं स्मरण करायचं आहे आणि आईचं जगद्गुरूजवळ प्रार्थना करायची की आम्ही रुद्रपाठ करत आहोत, याचं संपूर्ण फळ आम्हाला मिळू दे आणि जे काही बाधा असेल त्या दूर होऊ दे। तुमची कृपा दृष्टी पूर्ण आमच्या कुळावर राहू दे। ओम जात वेदसे सुनवाम सोमं मराठी यदि निदहाति वेदः सन परशतति दुर्गाणि विश्वानावेव सिन्धु दुर्तात्यग्निः। श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्रैगुण श्री कुलदेव्यै नमः। प्रार्थना पूर्वक नमस्कारं करोम्यहम्। आपल्या कुलदेवीच्या स्मरणानंतर मी जेव्हा जेव्हा नमः म्हणेन तेव्हा तेव्हा सगळ्यांनी नमः म्हणायचं आहे। ज्यांना अभिषेक करायचा आहे त्यांनी जेव्हा रुद्रपाठ आपला सुरू होईल त्यावेळी अभिषेक सुरू करू शकता। त्याच्या आधी सगळे न्यास आपण पूर्ण करणार आणि त्याच्यानंतर अभिषेक सेवा करायचे। जेव्हा नमः म्हणेन तेव्हा सगळ्यांनी नमः म्हणायचं आहे। ओम अंतरात्मने नमः, आत्मने नमः, जीवात्मने नमः, योगात्मने नमः, परमात्मने नमः, ज्ञानात्मने नमः। देहो जीवालयः प्रोक्तो जीवदेवः सनातनः। तजेत ज्ञान निर्माल्यं सोऽहं भावेन पूजयेत। आता समस्त कैलासाचं स्मरण करायचंय आणि या कैलासामध्ये शिव परिवार बसलेला आहे। समोर सगळे शिवगण बसलेले आहेत। असं गुरुचरित्रात सांगितल्याप्रमाणे भगवान शिवांचं ते रूप आहे त्याचं स्मरण करायचं आहे। ओम आधार शक्त्यै नमः, मूल प्रकृते नमः, आदि कुर्माय नमः, आदि वरहाय नमः, अनंताय नमः, पृथिव्यै नमः, रत्नमंडपाय नमः, रत्नवैदिकाय नमः, स्वर्णस्तंभाय नमः, श्वेतछत्राय नमः, कल्पकरुक्षाय नमः, क्षीरसमुद्राय नमः, शीतचामराभ्यां नमः, योगविखासनाय नमः, समस्तोपचारान् नमस्करोमि। आता पूर्व दिशेला नमस्कार करायचा आहे। पूर्वद्वारे द्वारश्रीये नमः। ओम धात्रे नमः, ओम विधात्रे नमः। दक्षिण दिशेला नमस्कार। ओम दक्षिण द्वारे द्वारश्रीये नमः, गुहाय नमः, गणपतये नमः। पश्चिम दिशेला नमस्कार। पश्चिम द्वारे द्वारश्रीये नंदीश्वराय नमः, क्षेत्रपालाय नमः। उत्तर दिशेला नमस्कार। उत्तर द्वारे द्वारश्रीये नमः, चंडेश्वराय नमः, भृंगेश्वराय नमः। आकाशाकडे बघून नमस्कार।
ऊर्ध्वद्वारे द्वारश्रीयै नमः। ओम आकाशाय नमः। ओम अंतरिक्षाय नमः। जमिनीला नमस्कार। ओम अधोद्वारे द्वारश्रीये नमः। ओम भूमिये नमः। ओम पातालाय नमः। नमस्करोमि। पवित्र नद्यांचं स्मरण करायचंय की जेव्हा जेव्हा नमः म्हणेल तेव्हा तेव्हा सगळ्यांनी नमः म्हणायचंय। ओम गंगाये नमः। ओम यमुनाय नमः। ओम गोदावर्ये नमः। ओम सरस्वत्यै नमः। ओम नर्मदाय नमः। ओम सिंधवे नमः। ओम कावेर्ये नमः। ओम तीर्थराजाय नमः। ओम प्रचेतसे नमः। ओम स्वरूपिणे नमः। ओम अपाम्पतये नमः। ओम मकरवाहनाय नमः। ओम जलाधिपतये नमः। ओम पाशहस्ताय नमः। ओम वरुणाय नमः। सगळ्यांना आपल्याला आता लघुन्यास करायचे। त्याआधी भगवान शिवांची जी 11 रूप आहेत त्यांचं स्मरण मी जेव्हा नमः म्हणेन तेव्हा सगळ्यांनी नमः म्हणायचंय। ओम निधनपतये नमः। ओम निधनपतंतिकाय नमः। ओम ऊर्ध्वाय नमः। ओम ऊर्ध्वलिंगाय नमः। ओम हिरण्याय नमः। ओम हिरण्यलिंगाय नमः। ओम सुवर्णाय नमः। ओम सुवर्णलिंगाय नमः। ओम दिव्याय नमः। ओम दिव्यलिंगाय नमः। ओम भवाय नमः। ओम भवलिंगाय नमः। ओम शर्वाय नमः। ओम शर्वलिंगाय नमः। ओम शिवाय नमः। ओम शिवलिंगाय नमः। ओम ज्वलाय नमः। ओम ज्वललिंगाय नमः। ओम आत्माय नमः। ओम आत्मलिंगाय नमः। ओम परमाय नमः। ओम परमलिंगाय नमः। एतत् सोमस्य सूर्यस्य सर्वलिंगं स्थापयति पाणिमन्त्रं पवित्रम्। भगवान शिवांची जी 5 मुख आहेत या 5 मुखांना आपण नमस्कार करणार आहोत। सर्वप्रथम सद्योजात हे मुख। ओम सद्योजातं प्रपद्यामि सद्योजाताय वै नमो नमः। भवे भवेनाति भवे भवस्वमान भवद्भवाय वै नमो नमः। दुसरे जे मुख आहे याला वामदेव असं म्हणतात। ओम वामदेवाय नमो। ज्येष्ठाय नमो। श्रेष्ठाय नमो। रुद्राय नमः। कालाय नमः। कलविकरणाय नमो। बलविकरणाय नमो। बलाय नमः। बलप्रमथनाय नमः। सर्वभूतदमनाय नमो। मनोन्मनाय नमः। तिसरे जे मुख आहे याला अघोर मुख असं म्हणतात। त्या अघोर मुखास नमस्कार। ओम अघोरेभ्यो अत घोरेभ्यो घोर घोरतरेभ्यः सर्वेभ्यः सर्वशर्वेभ्यो नमस्ते अस्तु रुद्र रूपेभ्यः। चौथे जे मुख आहे त्याला तत्पुरुष असं म्हटलं जातं। त्या तत्पुरुष मुखास नमन। ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्। आणि 5वं जे मुख आहे यास ईशान मुख असं म्हणतात। या ईशान मुखास नमन। ओम ईशानां सर्व विद्यानां ईश्वर सर्व ब्रह्माधिपतिर्ब्रह्मा शिवो मे अस्तु सदा शिवोम। ओम नमो हिरण्यबाहवे हिरण्यवर्णाय हिरण्यरूपाय हिरण्यपतये अंबिकापतये उमापतये पशुपतये नमो नमः। ऋतगं सत्यं परब्रह्मं पुरुषं कृष्णपिङ्गलम् ऊर्ध्वरेतं विरूपाक्षं विश्वरूपाय वै नमो नमः। सर्वो वै रुद्रस्तस्मै रुद्राय नमः अस्तु। पुरुषं वै रुद्रसन्नो नमो नमः। विश्वं भूतं भुवनं चित्रं बहुधं जातं जायमानं च यत् सर्वो वैशं रुद्रस्तस्मै रुद्राय नमः अस्तु। तद्रुद्राय प्रचेतसे मीढुष्णमाय तव्यसे भोजेमंशन्तमकृते सर्वो वैश रुद्रस्तस्मै रुद्राय नमो अस्तु। ओम शांति शांति शांति। षडाक्षरी स्तोत्राचं पठण। या स्तोत्राची महती की स्वतः भगवान महादेव यांनी माता पार्वतीस हे स्तोत्र सांगितलं। यात
जो शिवाचा पंचाक्षरी मंत्र आहे त्याचं स्वरूप विवेचन केलं आहे. ओंकार बिंदु संयुक्तम नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैवम् ओंकाराय नमो नमः. नमन्ति ऋषयो देवा नमन्ति अप्सरस्य गणा नरा नमन्ति देवेश नकाराय नमो नमः. महादेवं महात्मानं महाध्यानं परायणं महापापहरं देवं मकाराय नमो नमः. वाहनं वृषभो यस्य वासुकी कंठभूषणं वामे शक्तिधरं वेदं वकाराय नमो नमः. यत्र तत्र स्थितो देव सर्वव्यापी महेश्वर यो गुरु सर्वदेवानां यकाराय नमो नमः. षडाक्षरमिदं स्तोत्र पठेत् शिवसन्निधो. भगवान शिवांचं ध्यान करायचंय. आता ते ध्यान कसं आहे तर शुद्ध स्फटिकासारखं त्यांचं ध्यान आहे. त्यांचं स्वरूप आहे. त्रिनेत्र आहेत. पंचवक्र म्हणजे 5 मुख आहेत. गंगा धरलेली आहे जटेमध्ये. 10 भुजा आहेत. अशा सगळ्या आवरणाने भूषित आहेत. आभूषणाने भूषित आहेत. त्यांचा कंठ निळा आहे आणि नागाचं यज्ञोपवीत त्यांनी धारण केलेलं आहे. व्याघ्र चर्मोत्तरी आहे आणि भक्तांना अभय देण्यासाठी त्यांची अभय मुद्रा त्यांची आहे. एका बाजूला कमंडलू आहे. दुसऱ्या हातामध्ये त्रिशूळ त्यांनी धारण केलेला आहे. ज्वलंत पिंगल जटा आहेत. समोर नंदीश्वर बसलेले आहेत आणि डाव्या बाजूला उमा म्हणजे आदिशक्ती स्वयं बसलेली आहे. एका हातात अमृताचा प्याला आहे. दुसऱ्या हातून अमृताचे सतत वर्षाव होत आहे आणि सगळ्या दशा दिशा या भगवान शिवांना नमस्कार करत आहेत. सगळे सूर असुर हे भगवान शिवांना नमस्कार करत आहेत. असं हे भगवान शिवांचं रूप. सगळ्यांनी अशा रूपाचं स्मरण करायचं, ध्यान करायचं. ओम अतात्मानं शिवात्मानं श्रीरुद्ररूपध्यायेत् शुद्ध स्फटिक संकाशं त्रिनेत्रं पंचवक्रकं गंगाधरं दशभुजं सर्वाभरणभूषितं नीलग्रीवं शशाङ्काङ्कं नागयज्ञोपवीतिनं व्याघ्रचर्मोत्तर्य च वरण्य अभयप्रदं कमण्डलो वक्षसूत्राणां दारिणक्षुलपाणिनं ज्वलन्तं पिङ्गलजटाशिखामुद्योतधारिणं वृषस्कन्ध समारूढं भूमाते हार्दधारिणम् अमृतेनामृतं शान्तं दिव्यभोगसमन्वितं दिग्देवता समायुक्तं सुरासुर नमस्कृतं नित्यं च शाश्वतं शुद्धं ध्रुवम् अक्षरमव्ययम् सर्वव्यापिन् ईशान् रुद्रवै विश्वरूपिणम् एवं ध्यात्वा द्विजः सम्यक् ततो यजनमारभेत्. अतिथि एवं तीर्थो स्नात्वा उदित शुचिप्रयतो ब्रह्मचारी शुक्लवासा देवाभिमुखः स्थित्वा आत्मानि देवता स्थापयेत्. प्रजनने ब्रह्मा तिष्ठतु. पायांना स्पर्श करायचा. पादयोर्विष्णोस्तिष्ठतु. हातांना स्पर्श. हस्तयोर्हरस्तिष्ठतु. खांद्यांना स्पर्श. बाहोर इंद्रस्तिष्ठतु. जठरेर अग्निस्तिष्ठतु. हृदयाला स्पर्श. हृदये शिवस्तिष्ठतु. कंठाला स्पर्श. कंठे वसवस्तिष्ठतु. मुखाला स्पर्श. वक्रे सरस्वतीस्तिष्ठतु. नासिकोयर नाकाला स्पर्श. नासिकोयोर्वायुस्तिष्ठतु. दोन्ही डोळ्यांना स्पर्श. नयनयोश चंद्र आदित्योत्तिष्ठताम्. कानांना स्पर्श. कर्णयोर अश्विनोत्तिष्ठताम्. कपाळाला स्पर्श. ललाटे रुद्रास्तिष्ठन्तु. काळूच्या ठिकाणी मूर्ध्न आदित्यस्तिष्ठतु. डोक्याला शिरसी महादेवस्तिष्ठतु. शेंडीच्या ठिकाणी शिखायां वामदेवस्तिष्ठतु. पृष्ठे पिनाकी तिष्ठतु. पुरतः शूली तिष्ठतु. पार्श्वयो शिवशंकरोत्तिष्ठताम्. सर्वांगाला स्पर्श.
सर्वतो वायुस्तिष्ठतु ततो बहिर् सर्वतो अग्निर्ज्वालामाला परिवृत्तस्तिष्ठतु सर्व अंगेषु सर्वा देवा यथा स्थानं तिष्ठन्तु मा ग्रक्षतु. आता अमृत सूक्ताचं पठण आपण करणार आहोत. या अमृत सूक्ताचं पठण सगळ्यांनी नाडीवर करायचं आहे. असं म्हटलं जातं की अमृत सूक्ताच्या पठणाने सगळे आधी व्याधी मनोविकारादी जे रोग आहेत ते निघून जातात. आता अमृत सूक्ताचं पठण म्हणजे नक्की काय आहे तर अग्नी वायू सूर्य चंद्रमा दिशा हे जे 25 तत्व आहेत हे 25 तत्व आपल्या शरीरामध्ये सामावलेली आहेत. त्याच्यापैकी पंचमहाभूत आहेत, त्यानंतर पंच इंद्रिय आहेत आणि ह्या सगळ्यांमध्ये अमृत प्राप्ती व्हावी असं त्यामध्ये उल्लेख आहे. ओम अग्निर्मे वाचश्रितः वाक् हृदयं मयि अहम अमृते अमृतं ब्रह्मणि वायुर्मे प्राणे श्रितः प्राणो हृदयं मयि अहम अमृते अमृतं ब्रह्मणि सूर्यो मे चक्षुषि श्रितः चक्षुर्हृदयं मयि अहम अमृते अमृतं ब्रह्मणि चंद्रमा मे मनसि श्रितः मनो हृदयं मयि अहम अमृते अमृतं ब्रह्मणि दिशो मे श्रोत्रे श्रितः श्रोतहृदयं मयि अहम अमृते अमृतं ब्रह्मणि आपो मे रेतसि श्रितः रेतो हृदयं मयि अहम अमृते अमृतं ब्रह्मणि पृथ्वी मे शरीरे श्रितः हृदयं मयि अहम अमृते अमृतं ब्रह्मणि औषधि वनस्पतयो मे लोमसु श्रितः लोमानि हृदयं मयि अहम अमृते अमृतं ब्रह्मणि इंद्रो मे हृदयं मयि अहम अमृते अमृतं ब्रह्मणि पर्जन्यो मे मूर्ति श्रितः मूर्धा हृदयं मयि अहम अमृते अमृतं ब्रह्मणि ईशानो मे मन्यो श्रितः मन्यो हृदयं मयि अहम अमृते अमृतं ब्रह्मणि आत्मानि श्रितः आत्मा हृदयं मयि अहम अमृते अमृतं ब्रह्मणि पुनर्म आत्मा पुनरायुरागात् पुनः प्राण पुनरात्तमगात् वैश्वानरो रश्मिभिर्मावृधान अंतस्तिष्ठ अमृतस्य गोपाः. ओम गणनान्त्वा गणपतिगं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम् ज्येष्ठराज ब्रह्मणस्पत आनक्षुणवन्नुक्तिविसिदसादनगो श्रीमन्महागणाधिपतये नमः. सर्वं निर्विघ्नम् अस्तु. आता या रुद्राध्यायाचा आपण विनियोग जप घेणार आहोत. जवळ ज्यांच्या पाणी असेल जे बसले असेल तर त्यांनी हातात पाणी घ्यायचंय, नसेल तर काही हरकत नाही, विनियोगाचा फक्त उच्चार किंवा श्रवण करायचं. आता विनियोग म्हणजे काय? कुठल्याही मंत्राचा विनियोग म्हणजे त्या मंत्राचं देवता कोण आहे, त्याचा छंद कुठला आहे आणि त्या देवतेची शक्ती काय आहे, त्या मंत्राचा तिलक काय आहे याचा उल्लेख आणि तो मंत्र तुम्ही कशासाठी जप करत आहात याचा उल्लेख ज्यामध्ये होतो त्याला विनियोग म्हणतात. तुम्ही रामरक्षेमध्ये सुद्धा त्याचा विनियोग हा शब्द ऐकला असेल. प्रश्न महामंत्रस्य अघोर ऋषिः अनुष्टुप् छन्दः संकर्षण मूर्ति स्वरूपो युक्तावादित्य परम पुरुष स एष रुद्रो देवता. नमः शिवायेति बीजं शिवतरायेति शक्तिः महादेवायेति किलकं श्री अखिल जगत् भगवान सांब सदा शिव कृपा प्रसाद सिद्ध्यर्थे श्री रुद्रवहादेवते जपे विनियोगः. पाणी सोडून द्यायचंय. आता न्यास करायचे. अग्निहोत्रात्मने अंगुष्ठाभ्यां नमः. तर्जनीने अंगठ्याला स्पर्श करायचा आहे. दशपूर्णमास्यात्मने तर्जनीभ्यां नमः. अंगठ्याने तर्जनीला स्पर्श करायचा आहे. त्यानंतर निरुड पशुबंधात्म चातुर
पंचमाभ्या नमः अंकाने मधल्या बोटात स्पर्श करायचा. निरुड पशुबंधात्मने अनामिकाभ्या नमः अंकाने अनामिकेला स्पर्श करायचा. ज्योतिष्ठोमात्मने कनिष्ठिकाभ्या नमः अंकाने करंगलीला स्पर्श करायचा. सर्वक्रत्वात्मने करतल पृष्ठाभ्या नमः हाताचे पंचे एकमेकांवर घासायचे. आता हृदया दिन्यास अग्निहोत्रात्मने हृदयाय नमः हृदयाला स्पर्श करायचा. दशपूर्णमास्यात्मने शीर्षे स्वाहा शेंडीच्या ठिकाणी निरुड पशुबंधात्मने कवचाय हुम संपूर्ण शरीराला स्पर्श. ज्योतिष्ठोमात्मने नेत्रत्रयाय वौषट आपले त्रिनेत्र तीन डोळे. उजव्या हाताचा तर्जनी ही उजव्या डोळ्यावर, त्याच हाताची अनामिका डाव्या डोळ्यावर आणि मधलं बोट हे तुम्ही जिथे हळद कुंकू किंवा गंध लावता त्या आज्ञाचक्रावर ठेवायचं आहे. ज्योतिष्ठोमात्मने नेत्रत्रयाय वौषट तीन चुटक्या वाजवायच्या आणि टाळी. सर्वक्रत्वात्मने अस्त्राय पटा ओम ईडा देवहुर्मनोर्यज्ञनि बृहस्पतिरुक्तामनानि सगशेषात विश्वे देवा सुक्त वाचा पृथ्वीर्मातरमामाहि गसेर् मधुमनिष्ये मधुजनिष्ये मधुवक्ष्यामि यस्तं मा देवा अवन्तु शोभाय पितरो न वदन्तु. ओम शांती शांती शांती. आपण रुद्रपाठाला सुरुवात करत आहोत. सगळ्यांनी शांत चित्ताने भक्तिभावाने हा रुद्रपाठ श्रवण करायचा आहे. ज्यांच्याजवळ सरस्वती आहे, सरस्वती म्हणजे ग्रंथ, ज्यांच्याजवळ सरस्वती आहे त्यांनी त्या सरस्वतीमध्ये बघून रुद्रपाठ करायचा आहे. ज्यांच्याजवळ सरस्वती नाही त्यांनी श्रवणात्मक भक्ती करायची आहे. रुद्रपाठ झोपून ऐकायचं नाही, जेणेकरून त्याचा अपमान होईल असं कुठलंच कृत्य आपल्याला करायचं नाहीये. नाईलाज असतं काही जर तुम्ही झोपून ऐकत असाल, बरं नसेल तर चालेल. तुम्ही कुठे बाहेर असाल, नाईलाज आहे तुमचा तर चालेल. सगळ्यात महत्वाचं भक्तिभाव असला पाहिजे त्याच्यामध्ये. असे सगळं रुद्रपाठ आपण जप करणार आहोत. रुद्राचे सगळेच स्वर हे वरचे स्वर आहेत. जेव्हा च चा उच्चार असतो तर च चा उच्चार तिथे च होत नाही, तर तो च होतो. जेव्हा काना मात्राने उच्चार येतो तेव्हा तो च नाही राहत, तो चा होतो. त्याच्यानंतर यश होतो, तो य होतो, तो फ नाही होत. अशा काही गोष्टी आहेत. या शांत चित्ताने श्रवण करायचंय आणि आपल्याला त्या शिकायचं आहे. महत्वाचं. ओम नमो भगवते रुद्राय न्यव उतो दैशवे नमः. नमस्तु नमस्ते रुद्रान्यते अस्तु तन्वने बाहुभ्यामुतते नमः. यातनीषु शिवतमा शिवं बभुवते तनुः. शिवा शरव्या यातवतया नो रुद्रमृडया. याते रुद्र शिवा तनुर्घोरा पापकाशिनी. तया नस्तनुभाषन्तमया गिरिशन्ताभिचाकशीः. तया नस्तनुभाषन्तमया गिरिशन्ताभिचाकशीः. यामेशं गिरिशन्तहस्ते विवर्षस्तवे. शिवा गिरित्रता कुर्माहि गंसे पुरुषं जगत्. शिवेन वजसात्मा गिरिशाच्छा वदामसि. यदा नः सर्वमे जगदश्वं सुमना असद. अद्यवोचदधिवक्ता व्रतमो देव्योऽभीषक. अहिङ्गच्च सर्वा आजम्भयन् सर्वा आचयातु धान्यः. असो यस्ताम्र और्णौ तव प्रोः सुमङ्गलः. ये क्षेमाङ्गरुद्र अभितोत्तिक्षो श्रेता सहस्राक्षो वैशाखं हेडर्महे. असो यो वसर्पति नीलग्रीव विलोहितः. उदैनं गोप अदृश अदृशन्नोतार्यः. उदैनं विश्वभूतानि सदृष्टो मृणयान्तिनः. नमो अस्तु नीलग्रीवाय सहस्राक्षाय मेडुषे. अतो ये अस्य सत्पानोऽहं तेभ्यं करन् नमः. प्रमुञ्च तन्मनस्नुभयोर्रात्रिर्योजाम्.
याचते हस्तैशवापराता भगवो बप अवतत्य धनुस्त्वक् सहस्राक्ष शते शुधे निशिर्य शल्यानामोकाशीवो नस्तुवना भव विद्यन्तनो कपर्दिनो विशल्यो बाणवागौत अन्येषन्न सेचव अभुरस्य निशङ्गति याते हेतिर्मिडुष्णं हस्ते बभुवते तनुः तयास्मान् विश्वता स्वयाक्ष्मयं परिम्भूज नमस्ते अस्पायुधायाना तताय तृष्णवे उभाभ्यामोत तन्नमो बाहुभ्यां तव धन्वने परिते धन्वनो हेतिरस्मान् प्रणक्तु विश्वतः अतो य इषुदिस्तवारे अस्मिन् निदेहितम् नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ओम नमो हिरण्यवाहवे सेनानेदिशाञ्च पतये नमो नमो वृक्षेभ्यो हरिकेशभ्यो पशूनां पतये नमो नमः सस्मिञ्जराय त्रिशिमदेवतीनां पतये नमो नमो बब्लुषाय विव्याध्यन्नानां पतये नमो नमो हरिकेशभ्यो पवित्ने पुष्टानं पतये नमो नमो भवस्तहित्यै जगदां पतये नमो नमो रुद्राय तथा विनेक्षेत्राणां पतये नमो नमः सूत्याय हन्त्याय वनानां पतये नमो नमो रोहिताय स्थपतये रुक्षाणां पतये नमो नमो मन्त्रिणे वाणिजाय कक्षाणां पतये नमो नमो भुवन्तये वारिवस्मृताय औषधीनां पतये नमो नमः उच्चर्घोषाय क्रन्दयते पदीनां पतये नमो नमः कृष्णावीताय धावते सत्त्वनां पतये नमः नमः सामानाय निव्याधिनाव्याधिनीनां पतये नमो नमः कुकुवाय निषङ्गिणे स्तेनानां पतये नमो नमो निषङ्गणे इषुधिमते तस्कराणां पतये नमो नमो वञ्चते परिवञ्चते स्थायुनां पतये नमो नमो निचरवे परिचरायारण्यानां पतये नमो नमः दुक्राविद्यो जिङ्कास्तत्य मुष्णतां पतये नमो नमः श्रीमद्भ्यो नक्कञ्चरभ्यः प्रकृतानां पतये नमो नमः उष्णीशिने गिरिचराय कुलुञ्चानां पतये नमो नमः इषुमद्भ्यो धन्वानिभ्यश्च वो नमो नमः आतान्वनानेभ्यः प्रतिददानेभ्यश्च वो नमो नमः आयच्छद्भ्यो विसृजद्भ्यश्च वो नमो नमः सद्भ्यो विद्यद्भ्यश्च वो नमो नमः आसिनेभ्यः शयानेभ्यश्च वो नमो नमः स्वपद्भ्यो जाग्रद्भ्यश्च वो नमो नमस्तिष्ठद्भ्यो धावद्भ्यश्च वो नमो नमः सभाभ्यः सभापतिभ्यश्च वो नमो नमः अश्वेभ्यो अश्वपतिभ्यश्च वो नमः नमः अव्याधिनेभ्यो विविध्यन्तेभ्यश्च वो नमो नमः उग्नावस्त्र गतिभ्यश्च वो नमो नमः कृत्सेभ्यो कृत्सपतिभ्यश्च वो नमो नमो व्रातेभ्यो व्रातपतिभ्यश्च वो नमो नमो गणेभ्यो गणपतिभ्यश्च वो नमो नमो विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यश्च वो नमो नमः महद्भ्यः शुल्लकेभ्यश्च वो नमो नमः रथेभ्यो रथभ्यश्च वो नमो नमो रथेभ्यो रथपतिभ्यश्च वो नमो नमः सेनाभ्यः सेनानीभ्यश्च वो नमो नमः शत्रुभ्यः वो नमो नमः स्तक्षभ्यो रथकारेभ्यश्च वो नमो नमः कुलालेभ्यः कर्मारेभ्यश्च वो नमो नमः पुञ्जिष्टेभ्यो निषादेभ्यश्च वो नमो नमः इषुकृभ्यो धन्वन्तोभ्यश्च वो नमो नमः मृगयभ्यः श्वनिभ्यश्च वो नमो नमः श्वभ्यः श्ववदिभ्यश्च वो नमः नमो भावाय च रुद्राय च नमः शर्वाय च पशुपतये च नमो नीलग्रीवाय च शितिकण्ठाय च नमः कपर्दिने च व्युक्तकेशाय च नमः सहस्राक्षाय च शतधन्वने च नमो गिरिशाय च शिपिविष्टाय च नमो मेडुष्टमाय च शुमते च नमो रस्वाय च वामनाय च नमो बृहते च वर्षियसे च नमो वृद्धाय च संवृत्वने च नमो अग्रियाय च प्रथमाय च नमः आशवेताजिराय च नमः शिक्रियाय च शिव्याय च नमो उर्म्याय च वस्वन्याय च नमः स्रोतस्याय च दिव्याय च नमो ज्येष्ठाय च कनिष्ठाय च नमः पुरुषाय च परसाय च नमो मध्यमाय च भगलवाय च नमो जगन्याय च बुद्ध्याय च नमः सोभ्याय च प्रतिसर्याय च नमो याम्याय च क्षेम्याय च नमो उर्वर्याय च खल्याय च नमः श्लोक्याय च वसन्याय च नमो वन्याय च कक्षाय च
नमः श्रावाय च प्रतिश्रावाय च नमः आशुषेणाय च आशुरताय च नमः शुराय अभिन्दरे च नमो वर्मिणे च वर्तिने च नमो बिल्विने च कवचिने च नमः स्रोताय च श्रुतसेनाय च नमो दुन्दवाय च हनन्याय च नमो तृष्णवे च प्रमृषाय च नमो दोताय च व्रहिताय च नमो निशङ्गने च शुधिमते च नमस्तिक्ष्णे च वेचायुधिने च नमः स्वायुधाय च सुधन्वने च नमः स्तोत्याय च वत्याय च नमः काट्याय च निप्याय च नमः स्तुत्याय च सरस्याय च नमो नाद्याय च वैशन्त्याय च नमः कुप्याय च वट्याय च नमो वर्षाय च वर्षाय च नमो मेद्याय च विद्युत्याय च नमः इन्द्रियाय च तप्याय च नमो वाद्याय च रश्म्याय च नमो वास्तव्याय च वास्तुपाय च नमः स्तोमाय च रुद्राय च नमः ताम्राय च अरुणाय च नमः शङ्काय च पशुपतये च नमः उग्राय च भीमाय च नमो अग्रे वधाय च दुरे वधाय च नमो हन्त्रे च हन्यसे च नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यो नमस्काराय नमः हर 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 शम्भवे च मयो भवे च नमः शङ्कराय च मयस्कराय च नमः शिवाय च शिवतराय च नमः तीर्थाय च कुल्याय च नमः पार्याय च भार्याय च नमः प्रतरणाय चोत्तरणाय च नमः आचार्याय च लाद्याय च नमः श्रेष्ठ्याय च भेन्याय च नमः सिकत्याय च प्रवायाय च नमः हिरण्याय च प्रवद्याय च नमः केकक्षिकलाय च क्षयनाय च नमः कपर्दिने च पुलस्तये च नमः गोष्ठाय च गुह्याय च नमः स्थल्प्याय च गेह्याय च नमः काट्याय च गौहरेष्ठाय च नमः हृदयाय च निमिष्टाय च नमः पाकसव्याय च रजस्याय च नमः शुष्काय च हरित्याय च नमो लोप्याय च लोप्याय च नमो ऊर्व्याय च सुर्म्याय च नमः परण्याय च प्रणशत्याय च नमः पकुर्माणाय च भिन्नदे च नमो अकित्तदे च प्रकित्तदे च नमो वह्किरिकेभ्यो देवानां हृदयेभ्यो नमो विक्षीणकेभ्यो नमो विच्वेन्मकेभ्यो नमः आनिर्हतेभ्यो नमः आमीवकेभ्यः त्रापे अन्तसस्पदे दरिद्र निललोहित एषां पुरुषाणामेषा पशूनाभिर्मा रोमो एषां किञ्चिना मम या ते रुद्र शिवा तनुः शिवा विश्वाः वेशजी शिवा रुद्रस्य वेशजी तया नो मृडजीवसे इमाङ्गरुद्राय तवसे कवरदिने क्षय यष्टं ग्रामे अस्मिन् नवय नमसा विदेमते यच्छञ्च योज्य मनुराय चेपि तत्तदश्याम तव रुद्रो प्रणीतो मानो महन्तमोतमानो अर्भकं मान उक्षन्तमोतमान उक्षितम् मानो वदि पीतरं मोतमातरं प्रियामानस्तनुवो रुद्ररिरिषाः मानस्तो केतने ये मान अश्विनो अश्वेषुरिरिषाः वीरान्मान रुद्रोपमितो पतिर्ह विश्वन्तो नमसा विधेमते आरान्ते गोग्नौ तपुरुषग्ने क्षेद्वीराय सुं नमस्ते ते अस्तु रक्षा च नो अधीच्य देवे ब्रुवता च न शर्म यच्चद्विवर्हाः तु हि श्रुतं कर्तसदं युवाना मृगन्न बृहन्त्रमृग्रम् रुडाचरित्रे रुद्रस्तवानो अन्यन्ते अस्मन्तीव पन्तु सेनाः परिणो रुद्रस्य हेतिर्वृणक्तु परिद्वेषस्य दुर्मतिर्गायोः अवस्थिरामध्वस्तनुष्पमीडवस्तो कायतनयाय मृडय विडुष्टं शिवतम शिवो न स्तवना भव परमे रुक्ष आयुधं निधायं कृद्देवसानम् आचरं पिनाकं विप्रदागैः विकरित विलोहित नमस्ते हस्तु भगवः यास्ते सहस्रंग हेतोन्यस्मन्ति वपन्तुता सहस्राणि देशाकं सहस्रयोजने वधन्वानि तन्मसे अस्मिन् महन्तर्वे अन्तरिक्षे भवादि नीलग्रीवाः शितिकण्ठाः क्षरवा अधः चमाचराः नीलग्रीवाः शितिकण्ठा दीपकरौद्रापश्रिताः ये वृक्षेषु सस्मिञ्जरा नीलग्रीवा विलोहिताः ये भूतानामिधिपतयो विचिकासकपर्दिना ये अन्येषु विविध्यन्ति पात्रेषु पिबितो जनानो ये वतां पत्तिरक्ष एलवृद्धाव्यव्यूतः ये तीर्थानि प्रचरन्ति सृकावन्तो निशङ्गिना य एतावन्तच्च भूयाङ्गस च दिशो रुद्राविदस्तरे देशाकं सहजने वधन्वानि तन्वाति नमो रुद्रेभ्यो ये पृथिव्या ये अन्तरिक्षे
ये देवी एषामन्नवातो वर्षमिषवस्तेभ्यो दश प्राचीर दश दक्षिणा दश व्रतीचीर दशोतीचीन दशोर्ध्वस्तेभ्यो नमस्ते न मृडयन्तु तयं दिश्मो यच्चनोत्पष्टितं भोजं ददामि। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षेयमामृतात्। यो रुद्र अग्नो यो अप्सु यो औषधेषु यो रुद्रा विश्वा भुवना विवेश तस्मै रुद्राय नमो अस्तु। तुमुष्टु हि यस्तु सुधन्वावो विश्वक्षयन्ति भेषजस्य यक्ष्मामहे सोमनसा इन्द्रुद्रं नमो वीर्देवमसुरं दिवस्य। अयं मे हस्तो भगवान् अयं मे भगवत्तरः अयं मे विश्ववेशजो अयं शिवा विमर्शन। येते सहस्रमयुतं पाशा मृत्युमर्त्याय हन्तवे तां यज्ञस्य मायया सर्वानव यजामहे। मृत्युवे स्वाहा मृत्युवे स्वाहा। ओम नमो भगवते रुद्राय विष्णवे मृत्युर्मे पाहि। प्राणानां ग्रन्थिरसि रुद्रो महाविशान्तक नेनाप्यायस्व। नमो रुद्राय विष्णवे मृत्युर्मे पाहि सदा शिवोम। ओम शांति शांति शांति। आपला नमक पाठ संपन्न झालेला आहे। आता चमक पाठ। या रुद्रपाठाचे दोन भाग आहेत। एक नमक, या नमकामध्ये भगवान शिवांना दिला आहे। आता चमक मध्ये आयु, आरोग्य, बल, मन असे जे 25 तत्व आहेत आपल्या शरीरातले, पंचमहाभूत, या निसर्गातील पंचमहाभूत पाऊस, वारा, ऊन यांचा समतोल यज्ञ, याग, नंतर धन, धान्य, सप्तधान्य या सगळ्यांची वृत्ती मागितलेली आहे। हा चमक पाठ श्रवण करताना आपण सगळ्यांनी भगवान शिवांना प्रार्थना करायची की भगवान शिव या सृष्टीमध्ये व्यवस्थित जलधारा होऊ दे, जेणेकरून ही संपूर्ण सृष्टी धनधान्यादी भरीत असेल, समृद्धी रहित असेल, समृद्धी सहित असेल आणि आमच्या घरावर, आमच्या कुलांवर तुझा आशीर्वाद राहू दे, असं या भगवान शिवांजवळ प्रार्थना करायची। ओम अग्ना विष्णु सजोष क्षेमा वर्धन्तु वागिरः तुम निर्वाजय विरागतम वायश्च मे व्रसवच्च मे प्रयतिश्च मे व्रसतिश्च मे तीतिश्च मे क्रतुश्च मे स्वरश्च मे श्लोकश्च मे श्रावच्च मे श्रुतिश्च मे ज्योतिश्च मे सुवच्च मे प्राणश्च मे अपानश्च मे व्यानश्च मे सुच्च मे चित्तञ्च माधितञ्च मे वाक्च मे मनश्च मे चक्षुश्च मे श्रोत्रञ्च मे दक्षश्च मे बलश्च मे ओजश्च मे सहश्च मे आयुश्च मे जराश्च मे आत्माश्च मे तनुश्च मे शर्मश्च मे वर्मश्च मे अंगानिश्च मे अस्तानिश्च मे परगशिश्च मे शरीरानिश्च मे ज्येष्ठञ्च मे अधिपत्यञ्च मे मन्युश्च मे वामश्च मे महच्च मे महच्च मे जयमाच मे महिमाच मे वरिमाच मे प्रतिमाच मे वर्ष्माच मे त्रागुयाच मे वृद्धच्च मे वृद्धिच्च मे सत्यच्च मे श्रद्धाच्च मे जगश्च मे धनच्च मे वशच्च मे द्वेषच्च मे क्रीडाच्च मे मोदच्च मे जातञ्च मे जनिष्यमाणञ्च मे सुक्तञ्च मे सुकृतञ्च मे वित्तच्च मे वैद्यच्च मे भूतञ्च मे भविष्यञ्च मे सुगञ्च मे सुदञ्च मे रुद्धच्च मे रुद्धिच्च मे क्लुप्तच्च मे क्लुप्तिच्च मे मतिच्च मे सुमतिच्च मे शंच मे मयच्च मे प्रियञ्च मे नुकामच्च मे कामच्च मे सौमनसच्च मे भद्रच्च मे श्रेयच्च मे वसच्च मे यशच्च मे भगच्च मे द्रवणञ्च मे यन्ताच्च मे धर्ताच्च मे क्षेमच्च मे द्रुतिच्च मे विश्वञ्च मे महच्च मे सविच्च मे न्यात्रञ्च मे सुच्च मे प्रसुच्च मे सीरञ्च मे लयच्च मे अरुतञ्च मे अमृतञ्च मे यक्ष्मञ्च मे नामयश्च मे जीवातुश्च मे त्रिखायुत्वञ्च मे निमित्रञ्च मे अभयञ्च मे सुगञ्च मे शयनञ्च मे सोषाच्च मे सुदिनञ्च मे ऊर्च मे सुनृताच्च मे प्रयच्च मे रसच्च मे कृतञ्च मे मधुच्च मे शक्तिच्च मे सवदिच्च मे कृष्टिच्च मे वृष्टिच्च मे जैत्रञ्च मे उद्भिदञ्च मे रयच्च मे रायच्च मे पुष्टच्च मे पुष्टिच्च मे विभूच्च मे प्रभुच्च मे बहुच्च मे भूयच्च मे पूर्णच्च मे पुनतञ्च मे अक्षदिच्च मे कुय्यवाच्च मे अन्नच्च मे अच्युच्च मे व्रियवच्च मे यावाच्च मे माशाच्च मे तिलाच्च मे उद्गाच्च मे कल्वाच्च मे गोधूमाच्च मे मसुराच्च मे प्रियंगवच्च मे अनवच्च मे शामकाच्च मे निवराच्च मे अश्माच्च मे मृतिकाच्च मे गिर्यच्च मे व्रतच्च मे सिगताच्च मे वनस्पतयच्च मे हिरण्यच्च मे यच्च मे सिसञ्च मे प्रपुच्च मे श्यामञ्च मे लोहच्च मे अग्निच्च मे आपच्च मे उरदच्च मे औषधञ्च मे
च मे कृष्णभच्च मे ग्रामच्च मे पशुवरण्याच यत्नेन कल्पताम् वित्तच्च मे विदिच्च मे भूतञ्च मे भूतिच्च मे वसुच्च मे वसतिच्च मे कर्मच्च मे शक्तिच्च मे अर्थच्च मे हेमच्च मे इतिच्च मे गतिच्च मे अग्निच्च मे इन्द्रच्च मे सोमच्च मे इन्द्रच्च मे सविताच्च मे इन्द्रच्च मे सरस्वतीच्च मे इन्द्रच्च मे पूषाच्च मे इन्द्रच्च मे बृहस्पतिच्च मे इन्द्रच्च मे मित्रच्च मे इन्द्रच्च मे वरुणच्च मे इन्द्रच्च मे त्वष्टाच्च मे इन्द्रच्च मे धाताच्च मे इन्द्रच्च मे विष्णुच्च मे इन्द्रच्च मे अश्विनोच्च मे इन्द्रच्च मे मुरदच्च मे इन्द्रच्च मे विश्वच्च मे देव इन्द्रच्च मे पृथ्वीच्च मे इन्द्रच्च मे अंतरिक्ष मे इन्द्रच्च मे द्योश्च मे इन्द्रच्च मे दिशच्च मे इन्द्रच्च मे मूर्धाच्च मे इन्द्रच्च मे प्रजापतिश्च मे इन्द्रच्च मे अकशुच्च मे रश्मिच्च मे आताभ्यच्च मे अधिपतिच्च मे उपांगशुच्च मे इन्द्रयामच्च मे इंद्र वायव्यच्च मे मैत्र वरुणच्च मे अश्विनच्च मे प्रतिप्रस्थानच्च मे शुक्रच्च मे मैत्री मन्तिच्च मे अग्रयणच्च मे वैश्वदेवच्च मे ध्रुवच्च मे वैश्वानरच्च मे ऋतुग्राहच्च मे तिग्राह्यच्च मे इंद्राग्रच्च मे वैश्वदेवच्च मे मरुत्प्रियाच्च मे महेन्द्रच्च मे आदित्यच्च मे सवित्रच्च मे सरस्वतच्च मे पोषणच्च मे पात्मरथच्च मे हरियोजनच्च मे इत्मच्च मे बहिर्च मे वेदिश्च मे तिष्ण्याच्च मे त्रुसच्च मे तमसाच्च मे करवणच्च मे स्वरवच्च मे उपरवच्च मे अधीशवनच्च मे द्रोणकलशच्च मे वायव्यानिच्च मे पुतभृच्च मे आधवन्यच्च मे अग्निर्ध्रच्च मे हवृदानच्च मे गृहच्च मे सदच्च मे प्रोणशाच्च मे रजतच्च मे भरतच्च मे स्वकाकारच्च मे अग्निच्च मे धर्मच्च मे अर्कच्च मे सूर्यच्च मे प्राणच्च मे श्वमेधच्च मे वृतिच्च मे तिथिच्च मे तिथिच्च मे द्योश्च मे शंकर कुलोद्दिशच्च मे यत्कल्पदाम् रुक्च मे सामच्च मे स्तोमच्च मे यजुच्च मे दीक्षाच्च मे तपच्च मे ऋतञ्च मे व्रतञ्च मे रात्रे वृष्टाभ्यन्तरच्च मे यत्नेन कल्पताम् मे वत्साच्च मे त्रैवीच्च मे देवीच्च मे तेत्तिवाट्च मे तेत्तहीच्च मे पञ्चावीच्च मे त्रिवत्साच्च मे त्रिवत्साच्च मे तिरुवाट्च मे तिर्योहीच्च मे षष्ठवाच्च मे षष्ठोहीच्च मे ओक्षाच्च मे वशाच्च मे ऋषवच्च मे व्यहच्च मंगवाच्च मे धेनुच्च मे आयुर्यत्नेन कल्पताम् प्राणो यत्नेन कल्पताम् अपानो यत्नेन कल्पताम् ज्ञानो यत्नेन कल्पताम् चक्षुर्यत्नेन कल्पताम् श्रोत्र यत्नेन कल्पताम् मनो यत्नेन कल्पताम् वाक् यत्नेन कल्पताम् आत्मा